सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता याचा 93वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. परमेश्वर राज्य करीतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. परमेश्वराने पेराव चढविला आहे, त्याने बलरूप कमरबंद कसला आहे. आमचा परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की मी राज्य करणारा परमेश्वर आहे. मी ऐश्वर्यानं मंडित असा देव आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी पेराव चढविलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी बलरूप कमरबंद कसला आहे. या ठिकाणी परमेश्वर राज्य करतो. परमेश्वर स्वर्गामध्ये देखील राज्य करतो आणि परमेश्वर पृथ्वीवरती देखील राज्य करतो. कारण परमेश्वराची सत्ता स्वर्गामध्ये देखील आहे, पृथ्वीवरती देखील आहे. आणि त्या परमेश्वरानं जे काही निसर्ग उत्पन्न केलेला आहे त्या निसर्गावरती त्याचा अधिकार आहे. ज्या मनुष्य प्राण्याला परमेश्वराने निर्माण केलेला आहे त्याच्यावरती त्याचा अधिकार आहे. आणि जे जनावरं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत त्यांच्यावरती देखील परमेश्वराचा अधिकार आहे. जे देवानं जीवजंतू तयार केलेले आहेत त्यांच्यावरती देखील परमेश्वराचा अधिकार आहे. कारण येशू म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर राज्य करतो. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही पण असावं, मी असावं, सर्वांनी असावं ही त्या देवाची इच्छा आहे. आणि त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये सामील होण्यासाठी त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी त्याच्या संगती राहण्यासाठी आम्ही त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे, आपलं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे, त्याच्या मार्गानं त्याच्या सत्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि देवावर आपण परिपूर्ण विश्वास ठेवून जीवन जगलं पाहिजे. त्याच वेळेला देव आम्हाला देखील त्याचं जे राज्य स्वर्गामध्ये आहे त्या स्वर्गामध्ये आम्हाला प्रवेश तो देईल. आणि त्या स्वर्गामध्ये देवासंगती राज्य करण्यासाठी, देवाबरोबर राहण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकट येणार नाही. आणि म्हणून आनंदकालिक जीवन आम्हाला मिळण्यासाठी, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी परमेश्वर स्वर्गामध्ये पृथ्वीवरती राज्य करत आहे. त्या देवाची जी इच्छा आहे, जी अपेक्षा आहे त्या योजनेप्रमाणे, त्या इच्छेप्रमाणे आपण चालूया आणि त्या स्वर्गातील बापाचं आपण गौरव करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांचं काम आशीर्वादित कर, सर्वांच्या संगतीत राहा, सर्वांचं येणं जाणं सर्व तू आशीर्वादित कर, सर्वांची प्रगती उन्नती कर. तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाक्षणाला प्रभू तू त्यांना अनुभव दे. त्याच बदलीतनं देवा आम्ही पुन्हा प्रार्थना विनंती करतो तुला की देवाप्पा प्रत्येकाचं जीवनामध्ये तू साक्ष घडव, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर. त्याने प्रभू तुझ्यावरती जी आशा ठेवलेली आहे, तुझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे, तुझ्यासमोर त्यांनी जे मन मोकळं केलेलं आहे तू त्यांची प्रार्थना ऐकून घे आणि स्वर्गातून तू त्यांना उत्तर दे आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव. आणि प्रभू तू त्यांना तुझ्या नावामध्ये उंच कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. नक्कीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर दे. आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन. येशूच्या नावात आमेन.